नमस्कार 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 विद्यार्थी मित्रांनो तुमचं या लेक्चरमध्ये सहर्ष आणि सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण वंगभंग चळवळ ही नेमकी कशा प्रकारे फॉर्मॅट झाली, कशा प्रकारे ती फॉर्म झाली आणि कशा प्रकारे त्याचं कार्य जे आहे ते सुरू झालं याच्याबद्दल संपूर्ण गोष्टी या बंगालच्या फाळणीच्या या घडामोडी दरम्यान जे आहे आपण बघणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला लोकमान्य टिळकांच्या काही चळवळी आढळतील, वेगवेगळी अधिवेशने आढळतील आणि त्या वेगवेगळ्या अधिवेशनांमध्ये कोणकोणत्या गोष्टी या नेमक्या घडल्या या संपूर्ण काही त्याच्यामध्ये झालेले झगडे, त्याच्यामध्ये झालेले वादविवाद, सर्व गोष्टी ज्या आहे आजच्या बंगालच्या फाळणीच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. तर पहिले तर लक्षात असतं मित्रांनो, एक तारीख होती कॅलेंडरमध्ये 7 जुलै 1905. ठीक आहे, एक तारीख होती कॅलेंडरमध्ये 7 जुलै 1905. आता काय झालं या दिवशी 7 जुलै 1905 ला सिमला येथून एक गव्हर्नर जनरल होते मित्रांनो, एक व्हाईसरॉय होते कर्जन नावाचे. ठीक आहे, यांनी काय केली रे, घोषणा केली. कशा संबंधी होती घोषणा होती मित्रांनो, की सिमला इथून घोषणा करण्यात आली की आम्ही बंगालची फाळणी करतोय. ठीक आहे, व्हाईसरॉय जे होते कर्जन यांनी घोषणा केली की आम्ही काय करतोय, बंगालची फाळणी करतोय. आता बंगालच्या फाळणीची घोषणा त्यांनी केली, परंतु आपल्या भारतीय लोकांनी त्याला खूपच हलक्यात घेतलं. हा कर्जन फक्त म्हणतोय, हा असेल त्याचा घरचा व्हाईसरॉय आणि हा म्हणतही असेल की तो बंगालची फाळणी करतोय, पण ऍक्च्युली तो काही बंगालची फाळणी करणार नाही, तो काही एवढा मोठा निर्णय काही घेणार नाही. त्यांनी फक्त आपल्याला धमकवण्यासाठी असं केलेलं असेल. या दृष्टिकोनातून आपल्या भारतीय नेत्यांनी त्याला खूपच हलक्यात घेतलं, परंतु त्याला हलक्यात घेण्याचा परिणाम असा झाला की ऑक्टोबर 1905 मध्ये त्यांनी ऍक्च्युली फाळणी करून टाकली. ठीक आहे, लक्षात असू द्या. ऑक्टोबर 1905 मध्ये काय केलं रे, त्याने ऍक्च्युली काय करून टाकली, बंगालची फाळणी ही करून टाकली. आता फाळणी झाल्यानंतर आपले भारतीय नेते जागृत झाले, अरे यार हे काय होऊन बसलं, आपण त्याला हलक्यात घेतलं आणि त्यांनी खरंच फाळणी करून टाकली. म्हणून आपल्या भारतीय नेत्यांनी ठरवलं की अधिवेशन घ्यायचं आणि अधिवेशनामध्ये जो काही निकाल घ्यायचा आहे ना तो घेऊन टाकायचा, जो काही निर्णय घ्यायचा आहे तो अधिवेशनामध्ये घेऊन टाकायचा. म्हणून काय झालं रे, तर 1905च्या डिसेंबर महिन्यामध्ये, कारण की तुम्हाला माहिती असेल जे इंडियन नॅशनल काँग्रेस होतं यांची अधिवेशने दोन प्रकारची व्हायची. एक होती रेग्युलर अधिवेशने, ठीक आहे, आणि एक होती विशेष अधिवेशने. ठीक आहे, एक होती रेग्युलर किंवा त्याला म्हटलं जातं नियमित अधिवेशने. नियमित अधिवेशने कधी व्हायची, फक्त डिसेंबर महिन्यामध्ये, आणि विशेष अधिवेशने जानेवारी ते नोव्हेंबर मध्ये कधीही व्हायची. ठीक आहे, लक्षात असू द्या. आणि हे तर होतं डिसेंबर मधलं, म्हणजे हे 1905चं नियमित अधिवेशन होतं. या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते रे, 1905च्या डिसेंबर अधिवेशनाचे अध्यक्ष होते मित्रांनो गोपाळ कृष्ण गोखले. कोण होते, 27 ते 30 डिसेंबर 1905 पर्यंत हे अधिवेशन चाललेलं होतं, ज्याचे अधिवेशनाचे अध्यक्ष होते गोपाळ कृष्ण गोखले. अधिवेशन कुठे होतं सर, हे अधिवेशन होतं मित्रांनो बनारस या ठिकाणी. ठीक आहे, हे जे अधिवेशन होतं या अधिवेशनामध्ये गोपाळ कृष्ण गोखले हे भाषण द्यायला उभे झाले, कारण की अधिवेशन होतं, अधिवेशनामध्ये अध्यक्षाचं भाषण व्हायलाच पाहिजे. म्हणून गोपाळ कृष्ण गोखले, सपोज हा स्टेज आहे, स्टेजवर गोपाळ कृष्ण गोखले उभे आहेत, इथे सर्व लोक जे आहेत ते बसून आहेत, आणि या अधिवेशनामध्ये जहाल लोकही आलेले आहे आणि मवाळ लोकही आलेले आहे. जहालही आलेले आहे आणि मवाळही आलेले आहे. जहाल आणि मवाळ यांचा कन्सेप्ट मी तुम्हाला इंडियन नॅशनल काँग्रेसच्या या सेशनमध्ये जे आहे ते सांगितलेला होता. जर आताही बघितलेलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिसेल, त्याच्यावर क्लिक करून ते अधिवेशन जे आहे म्हणजे जे लेक्चर आहे ते बघून घ्याल. तर जहाल आणि मवाळ, आता जहालांचा छोटासा कन्सेप्ट तुम्हाला सांगतो की जहाल नेते कसे होते, उग्र स्वरूपाचे रागीट, मवाळ नेते कसे होते, शांत स्वरूपाचे आदरणीय. ठीक आहे, तर जहाल आणि मवाळ असे जे नेते होते इथे बसलेले होते. त्यानंतर गोपाळ कृष्ण गोखले भाषणांसाठी उभे झाले. भाषण देताना यांना पहिला पॉइंट असा क्लिअर केला की आपण बंगालच्या फाळणीसाठी इंग्रजांना विरोध करूया. ठीक आहे, आपण बंगालच्या फाळणीसाठी इंग्रजांना विरोध करूया, हा यांचा पहिला पॉइंट. ठीक आहे, दुसरा पॉइंट होता की आतापासून आपलं एकच ध्येय राहील आणि ते आहे ब्रिटिश साम्राज्य अंतर्गत स्वराज्य. आतापासून आपलं एकच ध्येय राहील, ब्रिटिश साम्राज्य अंतर्गत स्वराज्य. ब्रिटिश साम्राज्य अंतर्गत स्वराज्य हे आतापासून आपलं एकच ध्येय राहील, असं सुद्धा यांनी सांगितलं. आणि तिसरा पॉइंट यांनी घेतला की वेल्सचा राजकुमार आणि राजकुमारी भारत भेटीवर येणार आहे, त्यांचं आपण स्वागत करूया. काय तिसरा पॉइंट होता, वेल्सचा राजकुमार आणि राजकुमारी हे भारत भेटीवर येणार आहे, त्यांचं आपण स्वागत करूया. ठीक आहे, आता सर्व नेते आश्चर्यचकित झाले, कारण की इथे जे जहाल आणि मवाळ नेते बसले होते थोडे आश्चर्यचकित यासाठी झाले कारण की गोपाळ कृष्ण गोखले पहिल्या पॉइंट मध्ये म्हणतायत की इंग्रजांना विरोध करूया, तिसऱ्या पॉइंट मध्ये म्हणतायत इंग्रजांचं स्वागत करूया. ठीक आहे, म्हणजे ह्या कसला दुथरपीपणा, या दृष्टिकोनातून हे नेते काय झाले, थोडे अचंबित झाले की गोपाळ कृष्ण गोखलेंनी एकीकडे विरोध करायला म्हणताय, एकीकडे स्वागत करायला म्हणताय. त्यामुळे काही जहाल नेत्यांना गोपाळ कृष्ण गोखले यांचा काय आला रे, राग आला. गोपाळ कृष्ण गोखले यांचा काही नेत्यांना राग आल्यामुळे ते जे नेते आहेत तिथून उठून गेले आणि त्यांनी बाहेर जाऊन स्वतःची काँग्रेसच्या अंतर्गत नॅशनल पार्टी स्थापन केली. स्वतःची एक पार्टी स्थापन केली ज्यांना म्हटलं जातं नॅशनल पार्टी, राष्ट्रीय पक्ष.
ठीक आहे. आता हे घटना इथे घडली होती 1905च्या बनारस अधिवेशनामध्ये. त्यामुळे जहाल नेत्यांना एक आयडिया तर आली होती की मवाळ नेत्यांच्या हाती अध्यक्षपद देणे थोडं धोकादायक आहे, कारण की गोपाळकृष्ण गोखले होते मवाळ नेते आणि यांना एक तर आयडिया आली होती की जहाल नेत्यांच्या म्हणजे मवाळ नेत्यांच्या हाती अध्यक्षपद देणे हे थोडं धोकादायक आहे. म्हणून काय करण्यात आलं रे, पुढचं जे अधिवेशन होतं, लक्षात असू द्या, याच्या पुढचं जे अधिवेशन होतं म्हणजेच 1906चं अधिवेशन, 1906चं जे अधिवेशन होतं हे अधिवेशन कुठे होणार होतं रे, कोलकाता या ठिकाणी. ठीक आहे, लक्षात असू दे, अधिवेशन होतं कोलकाता या ठिकाणी डिसेंबर महिन्यामध्येच. आणि अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते रे, अधिवेशनाचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. आता जस्ट अधिवेशन सुरू होणारच, जस्ट हे अधिवेशन सुरू होणारच दादाभाई नौरोजी तयार होते स्टेजवर येऊन. बाकी जहाल आणि मवाळ नेते सुद्धा हळूहळू करून या अधिवेशनाला यायला लागलेले होते. त्याच वेळेस जहाल नेते जे होते हे मवाळ नेत्यांजवळ गेले आणि मवाळ नेत्यांना म्हणाले की यावेळेचं जे अध्यक्षपद आहे ना ते आम्हाला द्या. ठीक आहे, आजपर्यंत आपण मवाळ नेत्यांना अध्यक्ष करतो ना, यावेळेस हे दादाभाई नौरोजी तुमचेच आहेत, परंतु यावेळेस दादाभाई नौरोजी यांना हटवा आणि अध्यक्षपद जे आहे ते आमच्या नेत्याला द्या, म्हणजे आम्हाला अध्यक्षपद लोकमान्य टिळकांना करायचं आहे. आमचे आदरणीय लोकमान्य टिळकांना आम्हाला अध्यक्षपद जे आहे ते द्यायचं आहे, असं कोण म्हणाले रे, जहाल नेते म्हणाले या मवाळ नेत्यांना की अध्यक्षपद लोकमान्य टिळकांना द्या. मवाळ नेते काय म्हणाले, नाही. मवाळ नेते म्हणाले तुम्ही काहीही करा, अध्यक्षपद जे आहे ना ते तर आम्ही दादाभाई नौरोजी यांनाच दिलेलं आहे, त्यामुळे तुम्ही काहीही करा, अध्यक्षपद जे आहे ते दादाभाई नौरोजी यांच्याकडेच राहील. परंतु जहाल नेते पुन्हा त्यांना म्हणाले की नाही, दरवेळेस अध्यक्षपद आम्ही तुम्हाला देतोय, पण यावेळेस अध्यक्षपद हे आम्हाला पाहिजे. आणि का बरं सर जहाल नेते असं म्हणत होते, कारण की इथे जो दुथरपीपणा चाललेला होता, एकीकडे इंग्रजांना विरोध करूया, दुसरीकडे इंग्रजांचं स्वागत करूया, यामुळे जहाल नेते थोडे रागाटलेले होते. म्हणून ते म्हणत होते की यावेळेचं अध्यक्षपद जे आहे ते लोकमान्य टिळकांना द्या. पण मवाळ नेते म्हणाले नाही. आणि इथे काय सुरू झालं रे, यांच्यामध्ये वाद सुरू झाला. परंतु या वादाला उत्तर देण्यासाठी स्टेजवरून उतरून कोण आले रे, दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी उतरून तिथे आले आणि यांनी जहालांचा आणि मवाळांचा झगडा जो तिथे चालू होता तो सॉर्ट आउट केला. वादविवाद, शाब्दिक वादविवाद होता, पण तो दादाभाई नौरोजी यांनी सॉर्ट आउट केला. आणि बघा, लोकमान्य टिळक हे दादाभाई नौरोजी हे लोकमान्य टिळकांसाठी खूप आदरणीय होते. लोकमान्य टिळकांचे काही विचारही दादाभाई नौरोजीचे काही विचारही लोकमान्य टिळकांना पटत होते. त्यामुळे लोकमान्य टिळक यांच्या म्हणण्यानुसार जो झगडा आहे, जो वाद आहे ना तो शांत झाला. दादाभाई नौरोजी यांनी सुद्धा तिथे समजूत घातली आणि त्याच्यामुळे शांत होऊन या अधिवेशनामध्ये बसले. परंतु बघा, दादाभाई नौरोजी प्रचंड 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 हुशार व्यक्ती, त्यांना एक गोष्ट तर इथे कळून चुकलेली होती. बघा, होते वयस्कर, पण एक गोष्ट इथे कळून चुकली होती की यांचा आज ना उद्या वाद जो आहे ना तो होणारच आहे. ठीक आहे, आज जरी मी वाद हा रोखलेला असला 1906च्या अधिवेशनामध्ये, तरी आज ना उद्या यांचा वाद होणारच आहे. म्हणून दादाभाई नौरोजी जेव्हा भाषणासाठी उभे झाले, या भाषणामध्ये यांनी दोन महत्वाच्या घोषणा केल्या. पहिली घोषणा होती, चळवळ करा, चळवळ करा, अखंड चळवळ करा, चळवळ करा, चळवळ करा, अखंड चळवळ करा, अखंड चळवळ करा, ही पहिली घोषणा यांनी दिली. त्यानंतर दुसरी घोषणा यांनी दिली की एकजूट राहा, एकजूट राहा, नेटाने प्रयत्न करा आणि स्वराज्याचं उद्दिष्ट साध्य करा. एकजूट राहा, नेटाने प्रयत्न करा आणि कशाचं उद्दिष्ट साध्य करा रे, स्वराज्याचं उद्दिष्ट साध्य करा. आता बघा, चळवळ करा, चळवळ करा, अखंड चळवळ करा, ही घोषणा कोणासाठी होती, भारतीय जनतेसाठी. जनतेला सांगत होती की चळवळ करा, चळवळ करा, अखंड चळवळ करा. आणि एकजूट राहा, नेटाने प्रयत्न करा आणि स्वराज्याचं उद्दिष्ट साध्य करा, ही कोणासाठी होती रे, ही होती जहाल आणि मवाळांसाठी. कारण की एकजूट राहतच नव्हते, थोड्या थोड्या कारणानुसार झगडा यांचा चालू होता. म्हणून एकजूट राहा, नेटाने प्रयत्न करा आणि स्वराज्याचं उद्दिष्ट साध्य करा, अशा दोन घोषणा दादाभाई नौरोजी यांनी 1906च्या कोलकाता अधिवेशनामध्ये दिलेल्या होत्या. आता जेव्हा ही अधिवेशनाची घोषणा दिली, एकजूट राहा, नेटाने प्रयत्न करा आणि स्वराज्याचं उद्दिष्ट साध्य करा, जेव्हा इथे हा स्वराज्य शब्द आला ना, लोकमान्य टिळकही उभे झाले, म्हणाले की माझ्याजवळ सुद्धा स्वराज्याचे रिलेटेड एक प्लॅन आहे. तो प्लॅन जर आपण या बंगालच्या फाळणीच्या वेळेस एक्झिक्यूट केला, तर प्लॅन जो आहे जर एक्झिक्यूट प्रॉपरली झाला तर आपल्याला जे फाळणी आहे ना ही रोखल्या जाईल. म्हणून दादाभाई नौरोजी सुद्धा लोकमान्य टिळकांना म्हणाले की तुम्ही सुद्धा स्टेजवर येऊन तो प्लॅन जो आहे तो एक्सप्लेन करा. म्हणून लोकमान्य टिळकांनी स्वराज्या रिलेटेड जो त्यांचा चतुसूत्री योजना होती ती तिथे एक्सप्लेन केली. चतुसूत्री योजना, ज्यामध्ये काय होते रे, ज्यामध्ये 4 गोष्टी या सामील होत्या: स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण. स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण. राष्ट्रीय शिक्षण म्हणजे गव्हर्नमेंटच्या शाळेतलं शिक्षण का नाही, भारतीयांनी मिळून जर एखादी संस्था, एखादी शाळा स्थापन केली असेल त्यामध्ये शिक्षण. बहिष्कार म्हणजे जे जर एखादे परदेशी कपडे घालून असेल त्याचा पूर्णपणे बहिष्कार करायचा. सरकारने एखादी योजना आणली त्याचा पूर्णपणे बहिष्कार करायचा. एक होतं स्वदेशी, स्वदेशी मालाचा वापर करायचा, जर खादीचा वापर जास्त करायचा, जर एखादी गोष्ट भारतामध्ये बनत असेल ना त्याला प्रोत्साहन द्यायचं, याला म्हटलं जातं स्वदेशी. आणि एक होतं स्वराज्य, जर या आपण 3 गोष्टी प्रॉपरली केल्या तर आपल्याला स्वराज्य जे आहे ते मिळून जाईल, असं लोकमान्य टिळकांनी क्लिअरली सांगितलेलं होतं. आणि त्याच्यामुळे ही जी योजना होती 1906च्या कोलकाता अधिवेशनामध्ये
आपले दादाभाई नौरोजी आणि जे आपले लोकमान्य टिळक होते यांच्याद्वारे मांडण्यात आली. दादाभाई नौरोजींनी फक्त शब्द वापरला, लोकमान्य टिळकांनी ती योजना एक्सप्लेन केली. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. आणि याच्यानंतर 1906 झाल्यानंतर जी चळवळ होती म्हणजे चतुश्रुती योजना असेल, वंगभंग चळवळ असेल, जी बंगालमध्ये चालू होती ती नियमितपणे चालू होती. परंतु आता एक प्रॉब्लेम झाला जेव्हा आलं 1907चं अधिवेशन. ठीक आहे, जेव्हा आलं 1907चं अधिवेशन. कुठे होतं 1907चं अधिवेशन? हे होतं सुरतला. अध्यक्ष कोण होते सर? रासबिहारी घोष. रासबिहारी घोष. ठीक आहे, परंतु अधिवेशन सुरू होण्याच्या काही दिवसा अगोदर आपले जे मवाळ नेते होते, ठीक आहे, आणि जे जहाल नेते होते, जहाल नेते हे मवाळांजवळ गेले आणि मवाळांना सांगितलं की यावेळेस अध्यक्षपद जे आहे ते आमच्या व्यक्तीला द्या. आणि अध्यक्षपद जे आहे आम्हाला लोकमान्य टिळकांना आम्ही मागे म्हटलं पण तुम्ही नाही दिलं, पण काही हरकत नाही, यावेळेस लाला लजपतराय यांना आम्हाला अध्यक्ष करायचं आहे. लाला लजपतराय यांना आम्हाला अध्यक्ष जे आहे ते करायचं आहे. असं कोण म्हणाले रे? जहाल नेते म्हणाले मवाळ नेत्यांना. जे उग्र स्वरूपाचे नेते शांत स्वरूपाच्या नेत्यांना म्हणाले की अध्यक्षपद जे आहे ते आमच्या नेत्याला द्या, लाला लजपतरायांना. पण मवाळ नेते काय म्हणाले? नाही, अध्यक्षपद जे आहे ते आम्ही रासबिहारी घोष यांना ऑलरेडी दिलेलं आहे, त्यामुळे तुम्ही कितीही प्रयत्न करा, अध्यक्षपद जे आहे ते ऑलरेडी देऊन झालेलं आहे. परंतु जहाल नेत्यांनी विनंती केली तरी सुद्धा ऐकलं नाही. मग जहाल नेते पुन्हा शांत झाले. ठीक आहे, अध्यक्षपद नाही देत तर काहीही हरकत नाही, अधिवेशन मात्र आमच्या मतानुसार होऊ द्या, अधिवेशन आम्हाला नागपूरला घ्यायचं आहे म्हणे. ठीक आहे, जहाल नेते मवाळ नेत्यांना म्हणाले की अधिवेशन जे आहे ते आम्हाला नागपूरला घ्यायचं आहे, त्यामुळे नागपूरला होऊ द्या. पण मवाळ नेते काय म्हणाले रे? नाही, अधिवेशन जे आहे ते नागपूरला होणार नाही, अधिवेशन आम्ही ऑलरेडी ठरवलं आहे सुरतला. त्यामुळे जहाल नेते आता मात्र थोडे चिडले. ठीक आहे, जहाल नेते थोडे चिडले की काय हा लावलेला आहे तुम्ही की अधिवेशनाचं अध्यक्षपदही देत नाही आणि अधिवेशनाचं ठिकाणी निवडू देत नाही. मवाळ नेत्यांचं नाही चालू होतं की तुम्ही काहीही करा, अधिवेशनाचं ठिकाण आणि अध्यक्षपद ते तर आमच्याकडेच राहील. अशा वेळेस हे जहाल नेते कोणाकडे गेले रे? लोकमान्य टिळकांकडे. लोकमान्य टिळकांनी सांगितलं की काही करू नका, जे होतंय ते नीटनेटकं होतंय, फक्त अधिवेशनाला हजर राहा. लोकमान्य टिळकांनी सांगितलं की हे जे अधिवेशन होतं याला हजर राहा. आता सर्व नेते इथे आले. अध्यक्षपद रासबिहारी घोष यांच्याकडे होतं, जहाल आणि मवाळ नेते सुद्धा इथे आलेले होते. ठीक आहे, सर्व नेते जे आहे ते इथे हजर होते. आता जेव्हा हे नेते इथे हजर होते त्याच वेळेस काय झालं रे? रासबिहारी घोष हे भाषण द्यायला उभे झाले. भाषण त्यांचं चालूच होतं, त्यांचं भाषण चालूच होतं. त्याच वेळेस लोकमान्य टिळक जे समोरच्या रो मध्ये बसलेले होते, लोकमान्य टिळक सुद्धा उभे झाले. बघा, रासबिहारी घोष यांचं भाषण चालू आहे बरं, आणि लोकमान्य टिळक उभे होऊन स्वतःचं भाषण करायला सुरुवात करून दिली. यावेळेस इथे जे मवाळ नेते बसलेले होते ते चिडले की आमच्या अध्यक्षाचं भाषण चालू असताना तुम्ही मधातच भाषण कसं लावलं. यावेळेस हे जे मवाळ नेते होते हे गेले लोकमान्य टिळकांकडे आणि लोकमान्य टिळकांना थांबायला लावलं. लोकमान्य टिळक हे न थांबणारे व्यक्ती, त्यांनी थांबलेच नाही. मग या मवाळ नेत्यांनी पुन्हा एकदा त्यांना थांबवलं आणि थांबवून सांगितलं की आमच्या अध्यक्षाचं भाषण चालू असताना तुम्ही मधातच भाषण कसं सुरू केलं. यावेळेस लोकमान्य टिळकांनी त्यांना उत्तर दिलं की आम्ही आमच्या जे अध्यक्षपदासाठी एक व्यक्ती सुचवतोय तोही तुम्ही नेमू देत नाहीये, आम्ही ठिकाण सुचवतोय तोही तुम्ही नेमू देत नाहीये, आम्ही आमचं भाषण करतोय तेही तुम्ही होऊ देत नाहीये, तर आम्ही ज्या काँग्रेस अध्यक्ष अधिवेशनासाठी 5 आणे भरतोय ते फुकट भरतोय का, असं लोकमान्य टिळकांचा क्लिअर सवाल होता. कारण की लक्षात असू द्या, लोकमान्य टिळकांनी क्लिअरली, एकतर लोकमान्य टिळक हुशार व्यक्ती, अत्यंत हुशार व्यक्ती, ठीक आहे, काहीतरी करायचं म्हणजे करून दाखवणारे व्यक्ती, आणि त्याच वेळेस लोकमान्य टिळकांनी मवाळांना सवाल केला की आम्ही काँग्रेससाठी जे 5 आणे भरतोय, कारण की तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, इंडियन नॅशनल काँग्रेसचं जर तुम्हाला वर्षभरासाठी सदस्यत्व पाहिजे असलं तर तुम्हाला 5 आणे भरावे लागायचे. 5 आणे जे आहे ते भरावे लागायचे, तेव्हा तुम्हाला वर्षभरासाठी सदस्यत्व जे आहे ते मिळत होतं. आता 5 आणे भरून एवढ्या जर गोष्टी सहन कराव्या लागत असेल, म्हणजे अध्यक्षपदही दिल्या जात नसेल, ठिकाणही निवडून दिल्या जात नसेल आणि भाषणही ऐकू घेतल्या जात नसेल, तर या अधिवेशनाचा फायदाच काय. ठीक आहे, म्हणून हे आम्ही 5 आणे फुकट भरतोय का, असा लोकमान्य टिळकांचा क्लिअर सवाल होता. त्यावेळेस आता इथे मात्र मवाळ आणि जहालांचा भयंकर झगडा जो आहे तो वाढून गेला. भयंकर म्हणजे भयंकर झगडा इथे वाढून गेला. यावेळेस अनेक व्यक्ती यांचा झगडा सॉर्ट आउट करण्यासाठी मधामध्ये आले, पण कोणीच यांचा झगडा सॉर्ट आउट करू शकलं नाही. आणि त्याच्यामुळे याच अधिवेशनामध्ये काय झालं रे, 1907च्या सुरत अधिवेशनामध्ये, ज्याचे अध्यक्ष होते रासबिहारी घोष, या अधिवेशनामध्ये काय पडलं रे, जहाल आणि मवाळांमध्ये पडली फूट. ठीक आहे, हे अधिवेशनांमध्ये जहाल आणि मवाळांमध्ये पडलेली होती पहिली फूट, हे नेहमी लक्षात असूच द्या. अशा प्रकारे 1905, त्यानंतर 1906 आणि मग 1907 मध्ये जहाल आणि मवाळांमध्ये पडली होती फूट. पण तिकडे काय झालं होतं रे, तिकडे तर मात्र बंगालची फाळणी झालेली होती. लोक आपापल्या परीने प्रयत्न करत होते. कारण की मी तुम्हाला जेव्हा सांगितलं होतं की 1905चं जे अधिवेशन होतं, या अधिवेशनामध्ये ठरवण्यात आलं होतं 3 व्यक्तींची नावं निवडण्यात आली, जी बंगाली व्यक्ती असतील, जी बंगालमध्ये जाऊन लोकांचं नेतृत्व करतील. लोक जरी घाबरलेले असले की फाळणी झाली आता आपलं कसं होईल, तरी त्या
त्यांचं नेतृत्व करण्यासाठी 3 व्यक्तींची नावं जी आहे या 1905च्या अधिवेशनामध्ये नेमण्यात आलेली होती. कोण होते सर ते 3 व्यक्ती? सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंद मोहन बोस आणि रवींद्रनाथ टागोर. लक्षात असू द्या, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंद मोहन बोस आणि रवींद्रनाथ टागोर या 3 व्यक्तींना नेमण्यात आलेलं होतं काँग्रेसतर्फे बंगालमध्ये जाऊन नेतृत्व करण्यासाठी, लोकांना पॉझिटिव्हिटी देण्यासाठी, लोकांना मोटिवेट करण्यासाठी. आणि म्हणून हे 3 व्यक्ती गेले, लोकांना सांगितलं की बंगालची फाळणी झालेली आहे, पण तुम्हाला जसं पाहिजे ना तशी तुम्ही चळवळ करा, तुमच्या परीने प्रयत्न करा, परंतु आपल्याला ही बंगालची फाळणी रोखायची आहे. आता लोक हे भाषण ऐकत होते, लोकांनी मग आपापल्या परीने प्रयत्न जे आहे ना ते सुरू केले. कोणकोणते प्रयत्न केले सर? काही लोकांनी काय केलं रे? काही लोकांनी गंगेमध्ये आंघोळी केल्या, ठीक आहे, गंगेमध्ये आंघोळी केल्या. काही लोकांनी उपवास केले. काही लोकांनी गंगेमध्ये आंघोळी करून झाल्यानंतर रक्षाबंधन कार्यक्रम साजरा केला. का बरं सर रक्षाबंधन कार्यक्रम? कारण की आपल्या भारतीय नेत्यांना एक गोष्ट कळाली होती की फाळणी ऍक्च्युअली कशामुळे झालेली आहे. कर्जने काय सांगितलं होतं रे? ही फाळणी झालेली आहे प्रशासकीय सोयीसाठी, पण ऍक्च्युअली फाळणी कशासाठी झाली होती? हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये फूट पाडण्यासाठी. म्हणून हे जे नेते होते यांनी क्लिअरली सांगितलं की तुम्हाला पाहिजे तसं करा, कारण की फाळणी करण्यात आली आहे हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडण्यासाठी. म्हणून गंगेमध्ये आंघोळी करून झाल्यानंतर रक्षाबंधन कार्यक्रम साजरा केला, ज्यामध्ये हिंदूंनी मुस्लिमांना आणि मुस्लिमांनी हिंदूंना काय बांधलं रे? राख्या ज्या आहेत त्या बांधलेल्या होत्या. अशा प्रकारे रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला. काही लोकांनी परदेशी मालाचा त्याग केला, ठीक आहे, काही लोकांनी स्वदेशी मालाचा पुरस्कार केला, काही लोकांनी राष्ट्रीय शाळा स्थापन केल्या, काही लोकांनी स्वतःचे कारखाने काढले. जसं फॉर एक्झाम्पल एक व्यक्ती होते मित्रांनो प्रफुल्लचंद्र रे नावाचे, ठीक आहे, त्या व्यक्तीचं नाव होतं प्रफुल्लचंद्र रे. यांनी काय केलं रे? स्वतःचा एक कारखाना काढला ज्याला नाव दिलं बंगाल केमिकल्स. ठीक आहे, हे डॉक्टर होते, यांनी स्वतःचा एक कारखाना काढला ज्याला नाव दिलं बंगाल केमिकल्स. ठीक आहे, अशा पद्धतीत वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहे, उपवास करणे असो, गंगेमध्ये आंघोळी करणे असो, रक्षाबंधन कार्यक्रम करणे असो, जनतेने आपापल्या परीने जेवढे गोष्टी करता येईल ना तेवढ्या गोष्टी या वंगभंग चळवळीमध्ये केलेल्या होत्या किंवा या आंदोलनामध्ये केलेल्या होत्या. कारण की इथे जे बंगालमध्ये जी चळवळ चाललेली होती याला नाव दिलं होतं मित्रांनो वंगभंग चळवळ. वंगभंग चळवळ, कारण की याचं बघा, वंग म्हणजे काय रे? बंगाल, ठीक आहे, भंग म्हणजे काय? फाळणी. म्हणून याला म्हटलं जातं बंगालची फाळणी चळवळ किंवा वंगभंग चळवळ, ज्या चळवळीमध्ये एवढ्या गोष्टी ज्या आहे त्या करण्यात आलेल्या होत्या. आता याच्यात लोकांना मोटिवेट करणं गरजेचं होतं. लोक थोडे निराश झाले होते ना रे, की एवढं सगळं फाळणी झालेली आहे. कोणत्याही देशाची फाळणी झाल्यावर कोणीही निराश होईल की आपलं भविष्य जे आहे, आपली पुढची पिढी जी आहे आता किती नुकसानीत राहील. म्हणून हे लोक थोडे मोटिवेट होण्यासाठी काही लोकांनी काय केलं रे? काही लोकांनी तुम्ही एक गीत ऐकलं असेल मित्रांनो, वंदे मातरम. ठीक आहे, वंदे मातरम हे जे गीत होतं ना, हे काही लोकांनी काय केलं रे? काही कागदांवर लिहिलं. ठीक आहे, कारण की तेव्हा झेरॉक्स मशीन नव्हत्या ना, त्यामुळे काही लोकांनी हे गीत कागदांवर लिहिलं आणि हे कागद काही लोकांना वाटून दिले. ठीक आहे, कारण की लोक रस्त्यांवर यायचे, चळवळी करायचे, विरोध करायचे. त्या विरोध करायच्या वेळेस काही लोकांना मोटिवेट करण्यासाठी हे कागदांवर हे गीत लिहिण्यात आलं आणि हे गीत इथे वाटून दिलं. कारण की तेव्हा झेरॉक्स मशीन असल्यामुळे मॅक्सिमम जे आहे गीत कागदांवर लिहून वाटण्यात आलं. आता काही लोकांना ज्यांच्याजवळ ही कागद पोहोचली होती त्यांनी तर हे गीत मस्तपणे म्हटलं, पण ज्यांच्याजवळ ऍक्च्युअली कागद नव्हती, ज्यांच्याजवळ हे गीत पोहोचलेलं नव्हतं, त्यांना तर हे गीत माहिती नव्हतं. त्यामुळे समोर सपोज मी एखाद्या चळवळीमध्ये आहे, ठीक आहे, सपोज मी एखाद्या चळवळीमध्ये चालतोय आणि चळवळी माझ्या समोरचे लोक काहीतरी म्हणतायत, काहीतरी गीत म्हणतायत. आता माझ्याजवळ तर गीत नाहीये, माझ्याजवळ कागद नाहीये, त्यामुळे त्या व्यक्तीने म्हटलेलं गीत जे आहे मी त्यांच्या मागून फक्त पुटपुट करेल. ठीक आहे, म्हणजे मी त्यांच्या मागून काय करेल रे? फक्त ते गीत म्हणेल. जसं फॉर एक्झाम्पल तुमच्या घरी गणपती बसत असेल, गणपतीच्या आरतीच्या वेळेस ज्यांना आरती येते ते तर आरती म्हणतात, पण ज्यांना आरती येत नाही ते काय करतात रे? जो त्या आरतीमधला रिपीटेड शब्द आहे, तोच काय करतात रे? ते मागे म्हणतात. अगदी त्याच पद्धतीत या गीतमध्ये वंदे मातरम हा शब्द रिपीट येत होता. ठीक आहे, वंदे मातरम हा शब्द काय येत होता रे? रिपीट म्हटला जात होता. म्हणून समोरचे लोक तर वंदे मातरम गीत पूर्ण म्हणायचे, पूर्ण म्हणून घ्यायचे, पण मागचे जे लोक होते ज्यांना गीत पाठही नव्हतं, ज्यांच्याजवळ कागदही नव्हते, ते काय करायचे रे? या गीतामधला फक्त वंदे मातरम हा जो शब्द आहे ना हाच म्हणत होते की वंदे मातरम, वंदे मातरम. असं करता करता काय झालं? वंदे मातरम जे होतं एक गीत ते बनले मित्रांनो एक घोषणा. ठीक आहे, कधी काळी वंदे मातरम फक्त काय होतं? एक गीत होतं, पण हे गीत आता काय बनलं होतं? एक सर्वात मोठी घोषणा बनली होती. म्हणून कधीही पेपरमध्ये लक्षात असू द्या, बंगालच्या फाळणीची घोषणा कोणती होती असा कधीही प्रश्न आला की तसं लक्षात असू द्यायचं, ते होती मित्रांनो वंदे मातरम ही घोषणा. अशा पद्धतीत बंगालची फाळणी जी आहे ती रचल्या गेलेली होती. परंतु सर ही फाळणी रद्द कधीच झाली नाही का? म्हणजे ही फाळणी कंटिन्यू चालतच राहिली का? नाही, ही फाळणी रद्द झाली होती मित्रांनो. कधी रद्द झाली होती रे? 1911 मध्ये. काय झालं होतं सर? तेव्हा लॉर्ड हार्डिंग हे आपले व्हाईसरॉय होते आणि त्यांच्या दरम्यान एक राजा पंचम जॉर्ज,
पंचम जॉर्ज आणि त्याची राणी मेरी, त्याची राणी मेरी, माझी नाही त्याची, ओके. तर पंचम जॉर्ज आणि त्याची राणी मेरी हे आले होते मित्रांनो भारत भेटीवर. भारत भेटीवर आल्याने यांच्यासाठी एक दिल्ली दरबार भरवलेला होता. या दिल्ली दरबारामध्ये पंचम जॉर्ज यांनी घोषणा केली मित्रांनो की आम्ही बंगालची फाळणी काय करतोय, रद्द करतोय, फाळणी रद्द करतोय, ही घोषणा केली. सोबतच यांनी दुसरी घोषणा ही केली की फाळणी तर रद्द करतोय, पण सोबतच यांनी सांगितलं की आम्ही जी राजधानी आहे ही कलकत्त्याहून कुठे हलवतोय रे, दिल्लीला हलवतोय. ठीक आहे. आता बघा पंचम जॉर्जला माहिती होतं की कलकत्त्याहून राजधानी दिल्लीला केली, कारण की पहिली राजधानी आपली आधीची कोणती होती, कलकत्ता होती, त्यावरून दिल्लीला करतोय, कारण की फाळणी रद्द करतोय तर राजधानी दिल्लीला शिफ्ट करताय. तर याला माहिती होतं की लोक जाब विचारणार की का बरं तुम्ही राजधानी हलवताय म्हणून याने कारणही तयार ठेवलेलं होतं. यांनी सांगितलं की या अखंड भारताचं केंद्रस्थान आहे दिल्ली, तिथून प्रशासन करणं सोपी जातं, म्हणून आम्ही काय करतोय रे, राजधानी दिल्लीला हलवतोय. आणि म्हणून त्याने बांधकामाचं क्षेत्र असेल हे कुठे शिफ्ट केले रे, दिल्लीला शिफ्ट केले. आणि म्हणून तेव्हापासून आजपर्यंत आपली राजधानी कोणती आहे, दिल्लीच आहे. तर ही कधी घोषणा झाली होती, 1911च्या पंचम जॉर्ज यांनी ही जी घोषणा आहे ना ही केलेली होती. अशा प्रकारे फाळणी फॉर्म झाली आणि फाळणी फॉर्मॅटही झाली. लक्षात असू द्या, फाळणीचं फॉर्म झालं म्हणजे फाळणीची सुरुवातही झाली आणि ती फॉर्मॅटही झाली, म्हणजे ती विसरल्याही गेली 1911च्या या दिल्ली दरबाराद्वारे. ठीक आहे. तर कदाचित मित्रांनो हा जो एक पार्ट होता बंगालच्या फाळणी संबंधी, तर कदाचित हा पार्ट तुम्हाला समजला असेल अशी आशा करतो. तर त्यामुळे जर थोडाफार जरी आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करून द्याल, मित्रांना सुद्धा रेकमेंड करून द्या, कधी काही स्टेटसही ठेवून द्या. आणि तुम्हाला जर अजून कोणत्या टॉपिकवर सेशन हवं असेल, अजून कोणता टॉपिक समजून पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. 100% तुमच्यासाठी तो टॉपिक जो आहे हा 100% समजून देण्यात येईल. तर ठीक आहे मित्रांनो, आता भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.